तुम्ही घर बांधायला सुरुवात करताय, पण एक छोटी चूक आयुष्यभर मागात पडू शकते. ती चूक म्हणजे भूमिपूजन न करणे. काही लोक म्हणतात हे सगळं अंधश्रद्धा आहे, पण वास्तुशास्त्रानुसार भूमिपूजन न केल्यास काय परिणाम होतात हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. भूमिपूजन म्हणजे काय? ज्या जमिनीवर आपण घर बांधणार आहोत त्या भूमीला नमस्कार करून परवानगी घेणे. वास्तुशास्त्रात पृथ्वीला माता मानलं जातं आणि तिच्यावर बांधकाम करण्याआधी तिचा सन्मान करणं हाच भूमिपूजनाचा उद्देश. भूमिपूजन का महत्त्वाचं आहे? जमीन शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, कामात अडथळे कमी होता. साध्या भाषेत हे एक एनर्जी रिसेट आहे. भूमिपूजन न केल्यास काय होतं? आता मुख्य मुद्दा, कामात अडथळे येतात, कामात वारंवार थांबतं, पैसा अडकतो, काम लांबतं कारण एनर्जी इनबॅलेन्स, आर्थिक नुकसान, बजेट वाढतं, अनपेक्षित खर्च, नुकसान, घरात तणाव, भांडण वाढतं, मानसिक ताण, शांती राहत नाही, आरोग्य समस्या, वारंवार आजार, थकवा, नकारात्मकता, वास्तुदोष वाढतो, चुकीची एनर्जी सक्रिय होते, घरात स्थिरता राहत नाही. एक उदाहरण बघा. एक व्यक्तीने घाईघाईत प्लॉट घेतला आणि थेट बांधकाम सुरू केलं. भूमिपूजन केलं नाही. काय झालं? काम 6 महिने थांबलं, खर्च दुप्पट झाला, घरात सतत भांडण. नंतर त्यांनी भूमिपूजन केलं आणि हळूहळू सगळं सुधारायला लागलं. भूमिपूजन कधी करावे? शुभ मुहूर्तात, सकाळी सूर्योदयाच्या वेळेस, पंडितांच्या मार्गदर्शनाने. बेस्ट दिवस सोमवार, बुधवार, गुरुवार. भूमिपूजन कुठे करावे? ईशान्य कोपरा, नॉर्थ ईस्ट हा भाग सर्वात पवित्र मानला जातो. भूमिपूजन कसं करावे? गणपती पूजा, भूमिपूजा, नारळ फोडणं, पहिला खड्डा खोदताना, यामुळे एनर्जी ॲक्टिव्ह होते. जर आधीच भूमिपूजन केलं नसेल तर घाबरू नका, उपाय आहे. नंतरही भूमिपूजन करता येतं. वास्तुशांती पूजा, गणपती पूजा, यामुळे दोष कमी होतो. सामान्य चूक, मुहूर्त न पाहता करणे, चुकीच्या दिशेला करणे, पूजा न करता थेट काम सुरू करणे, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन, काही लोक विचारतात हे खरंच काम करतं का? हो, कारण मन शांत होतं, सकारात्मक विचार वाढतात, फोकस वाढतो. म्हणजे माइंड प्लस एनर्जी प्लस रिझल्ट. लक्षात ठेवा, भूमिपूजन ही फक्त पूजा नाही, ती तुमच्या घराचं भविष्याची सुरुवात आहे. एक छोटी विधी पण मोठा परिणाम. जर तुम्हाला अशीच वास्तुशास्त्राची खरी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.